इंदुरीकर महाराजांच्या लेकीचं लग्न पार पडलं आणि त्या सोहळ्याचा थाटमाट आणि झालेला मोठा खर्च बघून लोकांनी प्रचंड चर्चा केली. काही जण तर असंही म्हणू लागले की एवढा पैसा महाराजांकडे नेमका आला कुठून. सगळीकडे या लग्नाच्या गप्पा आणि निंदा चालू असतानाच एक भयानक बातमी इंदुरीकर महाराजांबद्दल बाहेर आली. अशी माहिती जी महाराजांनी आजवर 30 वर्षात कधी सांगितली नव्हती. महाराजांचं आज एक असं गुपित जगासमोर आलं जे आजवर कोणालाच ठाऊक नव्हतं. जे महाराज कीर्तनातून जगाला शहाणपण शिकवतात त्यांचा हा एकच चेहरा माहिती होता, पण त्यांचा खरा चेहरा आज उघड झाला. जशा एका नाण्याला 2 बाजू असतात तशीच पहिली बाजू महाराजांची सगळ्यांनी बघितली, पण दुसरी बाजू आजच समोर आलीये. नीट समजून घेऊया या सोहळ्याचं आणि महाराजांच्या जगण्याचं खोटं खरं सत्य. मे महिन्यात अख्ख्या महाराष्ट्रात लग्नांची मोठी लगबग सुरू आहे. कित्येक लग्न गावोगावी, तालुक्यात आणि जिल्ह्यात होत असतात. पण सध्या एकाच लग्नाचा बोलबाला आहे, तो म्हणजे इंदुरीकर महाराजांची पोरगी ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न. कारण या सोहळ्यासाठी तब्बल 100 एकर रान होतं. 10 एकराचा तर नुसता मंडपच टाकला होता. 3 लाख पाहुणे, कित्येक मंत्र्यांसह चक्क मुख्यमंत्र्यांची हजेरी. हे सगळं बघून बऱ्याच जणांनी तोंडसूक घेतलं तर काही चकित झाले. काहींना असा प्रश्न पडला की महाराजांनी इतका पैसा उभा केला कुठून. कोणी 5 कोटी तर कोणी 50 कोटींचा आकडा सांगू लागलं. महाराजांकडे माया एवढी आली कुठून. हे सगळे डाऊट लोकांना होतेच. पण तितक्यात हे लग्न आटोपलं आणि एक धक्कादायक गोष्ट बाहेर आली. हे सत्य समजल्यावर महाराजांची एक वेगळीच रीत जगाला दिसली. मग काय आहे महाराजांचं ते गुपित? एवढा पैसा महाराजांनी जमा कसा केला? निंदा करणाऱ्यांना महाराजांनी काय उत्तर दिलं? काय आहे महाराजांची दुसरी बाजू? कोणतं होतं ते गुपित जे आजवर दडवून ठेवलं होतं, जे महाराजांचं आता उघड झालंय? चला जाणून घेऊया या खास बातमीमध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका आणि या भागातलं ओझर खुर्द गाव. या गावात झाला एक विवाह जो या वर्षातला सगळ्यात मोठा लग्न सोहळा ठरला. लग्नाचा बाज इतका की 100 एकर जागेत फक्त गाड्या लावायची सोय केली होती. 10 एकरात मुख्य मांडव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत देवेंद्र फडणवीसांचं येणं. मोठे नेते, मंत्री, खासदार, आमदार या कार्याला आले होते. हे लग्न नसून एखादा सणच साजरा होतोय असं वाटत होतं. 70,000 माणसांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची पंगत केली होती. हे सगळं पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. महाराज, तुम्ही साधेपणाचे धडे देता आणि स्वतःच असं राजेशाही लग्न कसं करता? लोक म्हणत होते की महाराजांनी नेहमी लग्न साधं करा असा उपदेश दिला. साधं लग्न केलं तरी पोरं होतात असे टोमणे महाराज मारायचे. पण त्यांनी स्वतःच्या वेळी असं का केलं? मग लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण अशा प्रकारची टीका सोशल मीडियावर होऊ लागली होती. पण गड्यांनो, या मोठ्या मांडवाच्या मागे, या टीकेच्या ओघात एक असं सत्य लपलं होतं जे पाहून बोलणाऱ्यांच्या तोंडात बोटं गेली. महाराजांचं एक असं गुपित होतं जे इतके दिवस कुणालाच कळलं नाही. त्याचा खुलासा आता झालाय. खरं तर महाराज हे समाज सुधारक, मोठे कीर्तनकार, मोठी भक्तमंडळी त्यांच्या पाठीशी आहे. पण त्यांनी हे जी काही ऐश्वर्य उभं केलं त्याचं जे गुपित होतं ते आज अखेर जगाला समजलं. खरं तर महाराजांच्या स्वभावाची दुसरी बाजू आज स्पष्ट झालीये. महाराज नक्की कोण आहेत? कशी त्यांनी या खर्चाची जुळवाजुळव केली? त्यांचं गुपित नक्की काय आहे? त्यांची दुसरी बाजू काय आहे? हे सगळं कळणार होतं. जेव्हा खरं सत्य तपासलं तेव्हा असं दिसलं की इंदुरीकर महाराजांची ओळख फक्त विनोद करणारे महाराज अशी केली जाते. पण हे खरंच खूप चुकीचं आहे. ज्या महाराजांना लोक पैशावरून बोलत आहेत त्यांच्या आयुष्याचा एक मोठा भाग जगाला माहितीच नाहीये. महाराज ज्यांना इंदुरीकर महाराज म्हणतात त्यांचं खरं नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख. मग इंदुरीकर हे नाव का पडलं? कारण ते इंदोरी या गावात राहणारे आहेत, म्हणून त्यांनी कीर्तनासाठी नाव इंदुरीकर असं ठेवलं असावं असा अंदाज आहे. आता हे तर सगळ्यांना ठाऊकच आहे, पण जर बघायला गेलं तर त्यांचं शिक्षण जे आहे ते चक्क BSc B.Ed आहे. त्यांनी स्वतः एका शाळेत शिक्क्याची नोकरी सुद्धा केली होती. आणि विशेष म्हणजे नोकरीतून मिळणारा सगळा पगार त्यांनी स्वतःसाठी कधीच खर्च केला नाही. हे गुपित असं आहे की याचा पहिला धागा आता सुटलाय, पण दुसरा धागा सुटल्यावर अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसणार होता. त्यांचं गुपित काय? ते नक्की काय करतात? पैशाची सोय कशी झाली? इतका मोठा खर्च कसा केला? इंदुरीकर महाराजांची दुसरी बाजू काय होती? महाराजांच्या आयुष्यातला दुसरा पैलू जो आहे तो म्हणजे त्यांनी निर्माण केलेली समाजाची मदत. अनाथ मुलांची शाळा. संगमनेर तालुक्यातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालयात 85 पेक्षा जास्त पोरी आणि कितीतरी अनाथ मुलं शिक्षण घेत आहेत.
ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्ती महाराज स्वतःच्या खिशातून चालवतात. पोरांच्या शिक्षणापासून त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंतचा सगळा खर्च महाराज आपल्या कीर्तनातून मिळालेल्या बिदागीतून करतात. इतकंच नाही तर ज्या भागात हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम बंद पडले होते ते सप्ते महाराजांनी स्वखर्चाने पुन्हा सुरू केले. मंदिराचा रंग असो वा देवाची मूर्ती, महाराजांचा हात नेहमी सढळ राहिलाय. जर महाराज अनाथ मुलं सांभाळतात, शाळा चालवतात आणि समाजसेवा करतात, तर मग या शाही लग्नाचा खर्च कुठून आला? लोक म्हणतात महाराजांची सगळी कमाई समाजसेवेत जाते, मग त्यांच्याकडे शिल्लक राहते कुठून? आणि मग हे कोट्यवधी रुपये आले कुठून? महाराजांनी स्वतःच्या लेकीसाठी एवढा मोठा प्रसंग का केला? त्यात कोणाकोणाची साथ होती? काय होतं ते गुपित? आता खरं तर हे गुपित महाराजांनीच सांगितलं. इतका अफाट खर्च म्हणजे एखादा मोठा श्रीमंत माणूस, अब्जाधीश, इतक्या मोठ्या लग्नाला लाजवेल असं मोठं लग्न त्यांनी कसं केलं? खरं तर समाजकारण हे ज्यांच्या रक्तात आहे ते महाराज नेहमीच मदतीला धावून गेलेले आहे. गरजूला मदत करणं, देवस्थानांना पैसे देणं, मदत करणं, शाळा चालवणं, ही खरी ओळख आता जगाला कळली होती. पण लग्नातल्या खर्चाचा मेळ त्यांनी कसा बसवला याचं सत्य आता कळणार होतं, ज्याने महाराष्ट्र हादरला. लग्नाच्या मंडपात जेव्हा टीकाकारांनी खर्चाचा हिशोब मांडायला सुरुवात केली तेव्हा महाराजांनी याचं उत्तर दिलं. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. 32 वर्ष ज्या समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं तोच समाज आज त्यांना दोषी म्हणून उभं करत होता. महाराजांनी एक खुलासा केलाय. हा जो खर्च त्यांनी केलेला आहे तो स्वतःच्या खिशातून केलेलाच नाही. हो, हेच ते सत्य होतं ज्याने महाराष्ट्राला धक्का बसला. त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या बाजूची दुसरी महत्त्वाची माहिती समोर येत होती. पण तिसरं गुपित असं होतं की ज्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. महाराज म्हणत होते, गेली 26 वर्षे मी लोकांसाठी राबलो. ज्या लोकांसाठी मी झटलो त्या भक्त मंडळींनी 90% जास्त खर्च स्वतः उचललेला आहे. ते म्हणाले, तुम्ही मंडपवाला असा किंवा आचारी वा बँडवाला असा, या सगळ्यांनी महाराजांच्या प्रेमापोटी त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून या लग्नात सेवा दिली. हे धन महाराजांनी कीर्तनातून नाही तर माणुसकीतून कमवलंय. महाराजांनी रक्ताचं पाणी करून रोज 800 किलोमीटर प्रवास केला. आपल्या 3 महिन्याच्या मुलीला दुसऱ्याच्या घरी ठेवून कीर्तनाचे दौरे केले. पण आज जेव्हा पोरगी मोठी झाली तेव्हा त्यांच्यावर जीव लावणाऱ्या समाजानेच हा सोहळा थाटात केला. पण ही तर सुरुवात होती. महाराजांनी पुढे अशी माहिती दिली जी आजवर कोणाला माहीत नव्हती, आणि हे ऐकून बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली. महाराजांनी 3च गोष्टी सांगितल्या आणि ज्यांनी ज्यांनी महाराजांना नावं ठेवली होती त्यांना आरसा दाखवला. लेकीला निरोप देताना महाराज भावूक झाले होते. त्यांनी टीकाकारांना उद्देशून 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. चांगदेव 65वर आधारित ती वाक्य होती. ते म्हणाले, दागिने तुम्ही कोणतेही करा, त्याला कोणताही घाट द्या, पण सोनं कधी आपलं सोने पण सोडत नाही. म्हणजे चांगल्या माणसावर कितीही आरोप झाले तरी त्याचा चांगुलपणा बदलत नाही. ते म्हणाले, कपडे तुम्ही कोणतेही घ्या, कापूस कधी सूत सोडत नाही, म्हणजे सत्य मुळाशी कायम असतं. तुम्ही गूळ कितीही कापा, त्याचा चक्का करा, त्याला पाण्यात उकळा, पण गूळ आपली गोडी कधीच सोडत नाही. या 3 वाक्यांतून महाराजांनी ठणकावून सांगितलं की जग कितीही बोललं तरी ते समाजसेवेचा आणि प्रबोधनाचा मूळ स्वभाव सोडणार नाहीत. ज्यांनी फक्त लग्नाचा मांडव बघितला, पण महाराजांनी बांधलेली मंदिरं, अनाथालयं आणि शाळेत केलेला त्यांचा खर्च, समाजासाठी केलेली मदत कोणीच बघितली नाही, त्या लोकांसाठी ही एक चपराक होती. आणि अक्षरशः निंदा करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा महाराजांची दुसरी बाजू समोर आली. मित्रांनो, या माहितीनंतर आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया जो तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप गरजेचा आहे. अनेक जण विचारतात की महाराजांनी एवढं सगळं कसं उभं केलं. त्यांचं साधं उत्तर आहे नियोजन. जर तुम्हाला हे तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर काही साध्या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात आधी आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी किंवा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवायला शिका. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता तेव्हा निसर्ग तुम्हाला 10 पटीने परत देतो, हे विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कामावरची निष्ठा. महाराज जसा दिवसाला 800 किलोमीटर प्रवास करतात तशी मेहनत घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. यश हे सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. आता आपण एक छोटीशी कृती करूया ज्यामुळे तुम्हाला ज्ञानात भर पडेल. सर्वात आधी तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यातील 5 अशा व्यक्तींची नावे एका कागदावर लिहा.
ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यानंतर त्यांच्या संघर्षांचा अभ्यास करा. तुम्हाला दिसेल की त्यांच्यात आणि महाराजांमध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे लोकांशी जोडलेलं नातं. तुम्ही तुमचं काम किती प्रामाणिकपणे करता यावर तुमची किंमत ठरते. तिसरी पायरी म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. तुम्ही दिवसातील प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवा. अफवांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. समाज तुमच्यावर टीका करेलच, पण ज्या दिवशी तुमचे यश दिसेल त्या दिवशी ही टीका टाळ्यांमध्ये बदलेल. महाराजांच्या आयुष्यातून आपण हे शिकलो की कितीही संकट आलं तरी आपला मार्ग सोडायचा नाही. आता या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला इंदुरीकर महाराजांचा कोणता विचार सर्वात जास्त आवडतो. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा घेऊन येण्यासाठी बळ मिळतं. तुम्ही जर तुमच्या गावात किंवा परिसरात असं एखादं समाजकार्य करत असाल तर ते सुद्धा आम्हाला सांगा, जेणेकरून इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण चांगली माहिती वाढल्याने वाढते. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज घडवूया. तुम्ही या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही इथवर पोहोचलो आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सत्य माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. नेहमी सकारात्मक विचार करत राहा. धन्यवाद.